नमस्कार मित्रांनो, मी चेतन. तर आपण आलो आहे बोरीचा बार बघण्यासाठी. तर बोरीचा बार कसा असतो हे आता थोड्याच वेळ इथे चालू होणार आहे. तर इकडे आहे खेड, इकडे आहे बोरी. आता आपण पहिल्यांदा बोरी गावात जाणार आहोत. बोरी गावात बघणार आहे कसं नियोजन आहे. त्यानंतर आपण खेड मध्ये जाणार आहे. तर खरंच बोरीचा बार कसा असतो आपण नुसतं ऐकून होतो याच्या आधी, कधी आपण बघितलं नव्हता. आज आपण पहिल्यांदा आलो आहे. चला सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन. महिला काचा फोडून खाते आणि हे केल्याशिवाय आम्हाला जमत नाही का. माणसं म्हणतात गेल्या घाण घाण बाया शिवाय नाही शिव्या द्यायच्या. माझ्या तुम्ही सांडगा जाऊन आमच्या गावचा मोकाशी बसलाय त्यांच्या मोकाशी बांधून हे झालेले आहेत. बार घालायला लागतो नाही तर कालेरा सुटतो. आमच्या गावाला कालेरा सुटतो, नाहीतर बार घातलाच पाहिजे. बोरीच्या बाया आणि सुखेडच्या बाया दोन्ही बायांचा बार असतो. कडेच पोर पडलेला सुद्धा माहिती नसतं बोरीचा बार घालताना. इतका जबर बार घालायला लागतो. सुखेड तालुका खंडाळा जिल्हा सातारा. ही परंपरा जिकडची बाई आणि तिकडची बाई बोरीची आणि सुखेडची यांच्या भांडणात मृत्यू झाला. त्याच्यामुळं बाराची परंपरा भरत आहे. या वर्षीचा मान हेमलता संदीप शेळके पाटील यांना मिळत आहे. याचं वितरण आमचे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे मॅडम आणि आपल्या गावच्या उपसरपंच मॅडम वैशाली दायगुडे पाटील आणि आमचे सरपंच असतील, तंटामुक्ती अध्यक्ष असतील किंवा शाळा समितीचे अध्यक्ष असतील. मॅडम पुढे या. जागा सोडा, माग सरा. कुठल्या माणसाशी जायचं तू आताच काय गेली भाव मी तर भाव म्हणजे गावाचं नाक गेलं असं मोर गेली. पहिले आता नाही, आता असं आपापल्या मार्गाने रीतिरिवाजाप्रमाणे सालाबाद प्रमाणे सुखेड आणि बोरीचा बार पारंपरिक पद्धतीने साजरा झालेला आहे. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी हा बोरीचा आणि सुखेडचा बार सालाबाद प्रमाणे इथे साजरा करावा लागतो. गावातील महिला पुरुष सगळे एकत्र येतात. डपडे सनईच्या वाद्यातून सगळेजण एकत्र येतात. आपल्या महिला ठीक 12 वाजता ओढ्याच्या किनारे आणतात. ओढामधनं वाहतो पाण्याचा. त्यानंतर एका साईडला महिला बोरीच्या असतात, एका साईडला सुखेडच्या असतात. या दोन्ही महिला डपड्याच्या साह्याने वाजंत्र्याच्या साह्याने शिवीगाळ अतिशय जोरजोरात शिवीगाळ दिली जाते आणि शिवीगाळाच्या प्रकारे बार साजरा केला जातो. तिकडून काय बार शिव्या दिल्या जातात, इकडून काय शिव्या दिल्या जातात. असा हा पारंपरिक शिव्या केले जातात. शिव्या अतिशय वंगळ असतात. बेल्या बोरीच्या बाया बेल्या सुखेडच्या बाया बेल्या, अशा प्रकारे अनेक शिव्या असतात. जो इथं येईल त्याला तो आनंद भेटता येईल, शिव्या त्याला ऐकता येतील, त्याला तो बार बघता येईल. असं कॅमेऱ्यामध्ये बघून काय एवढं कोणाला काय करणार नाही. प्रत्यक्षात या घटने ठिकाणावरती या आणि त्यानंतर ते बघायचा तुम्हाला आनंद घेता येईल. सालाबाद प्रमाणे बार नागपंचमी दुसऱ्या दिवशी असतो. मला बोल देशील काय ग?
आमचा बार मोडला आम्ही तिथून हलतो हल्ल्यानंतर रस्त्याने गाणी म्हणत होतो खाडा मन खाडा रानमळ खाडा खाडा मन खाडा रानमळ खाडा आमच्या बरोबर सोन्याचा तोडा आमच्या बरोबर सोन्याचा तोडा आमच्या जुगवाला सोन्याचा तोडा आमच्या जुगवाला सोन्याचा तोडा डाळ मंडाईला तिडाळ डाळ मंडाईला तिडाळ डाळ मंडाईला तिडाळ डाळ मंडाईला तिडाळ आमच्या जुगवाला पुतळ्याची माळ आमच्या जुगवाला पुतळ्याची माळ आमच्या जुगवाला पुतळ्याची माळ आमच्या जुगवाला पुतळ्याची माळ खाडा मन खाडा रानमाळ खाडा खाडा मन खाडा रानमाळ खाडा खाडा मन खाडा रानमाळ खाडा खाडा मन खाडा आमच्या जुगवाला सोन्याचा तोडा आमच्या जुगवाला सोन्याचा तोडा आमच्या जुगवाला सोन्याचा तोडा आमच्या जुगवाला सोन्याचा तोडा छत्री मन छत्री रानमाळ छत्री छत्री मन छत्री रानमाळ छत्री छत्री मन पात्री मन पात्री रानमाळ पात्री पात्री मन पात्री रानमाळ पात्री आमच्या भरोबाला सोन्याची छत्री आमच्या भरोबाला सोन्याची छत्री आमच्या जुगवाला सोन्याची छत्री आमच्या जुगवाला सोन्याची छत्री असं म्हणत म्हणत आम्ही बार मोडल्यानंतर आमच्या मंदिरापाशी टाळ्या 5 वाजेपर्यंत आमचा हा कार्यक्रम असतो टाळ्या काटवटखाना कळश्या आणि सगळं कार्यक्रम असतात नंतर संध्याकाळी 5च्या पासून 12 वाजेपर्यंत नागोबाच्या पुढे खेळतात. पाच पडीचा नागोबा पडलाय पायावरील निर्मळ मनीत वयानी अंगुठी कशाला मोडीता तुमचं काय गेलं न माझ्या पित्याने घडवलं तुमचं काय गेलं न माझ्या पित्याने घडवलं देवळा माग गाल्या तुळशी पाना पानाने फुलल्या जोडव्याच्या भरून डुलल्या जोडव्याच्या भरून कशा डुलल्या ते आमचे कारभारी पुळवीत होते आहो आहो कारभारी बंद झाले नियाला बंधू झाले नियाला गाडी टाका नाही मकाली मोडायला राळाला फुडायला मकाली मोडायला राळाला फुडायला घेतली काठी लागल्यात पाठी घेतली तर ह्या प्रकारे आपल्याला गुरीचा बार पाहता आला तर खरंच खूप छान वाटलं की त्या गावच्या महिला ह्या गावच्या महिला दोन्ही एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीनं शिव्यांचा कार्यक्रम चालू होता त्यांचा. आता व्हिडिओ मध्ये आपण बघितल्यास थोड्याफार काही शिव्या ऐकायला त्या पण परंपरा आहे असं